नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे लग्नाच्याच दिवशी सिंधू आणि अन्वीने प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅननुसारच अन्वी काजलला फोन करते आणि असं म्हणते की काही केलं तरी सीमा मामी कोणाच्याच हातनं मेकअप करायला तयार होत नाही. तुझा मेकअप किती छान असतो अगं, तू इथं येऊन सीमा मामीचा मेकअप करून देतेस का असं तिला विचारते. तिथे विशालसुद्धा उभा असतो. विशाल काजलला हो म्हण असं बोलतो आणि काजलसुद्धा हो ठीक आहे मी तिथे येऊन मेकअप करून देईल असं बोलते. तर इकडे राघवला शुद्ध आलेली असते आणि शुद्ध येता क्षणीच तो सिंधूचा विचार करायला लागतो आणि असं बोलतो की काही झालं तरी मी तुला सिंधू वाचवणार, विशालच्या तावडीतून मी तुला वाचवणार, काही झालं तरी मी तुला वाचवणार असं म्हणून स्वतःची सुटका करायला लागतो. तर इकडे काजल आता मेकअप करायला आलेली असते. काजलने सेम तिच्यासारखाच मेकअप अन्वीचा केलेला असतो आणि त्यानंतर ती मेकअपचं घ्यायला जाते. त्या क्षणी अन्वी मुद्दामून इकडे काजलच्या तोंडाला बेशुद्धीचं औषध लावून तिला बेशुद्ध करते. तर इकडे दरवाजाच्या बाहेर मधू येते आणि म्हणते सिंधू झालं का नाही तुमचं आवरून. काजल असे आवाज द्यायला लागते आणि म्हणते वरात यायचा टाईम झाला आहे. म्हणजेच आता सिंधूच्या फक्कड प्लॅनमध्ये विशाला अडकलेला असतो आणि काजल आणि आता सिंधू एक होताना आपल्याला पाहायला मिळणार. आणि त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं, राघव भर लग्नामध्ये एंट्री करून विशालची कुत्र्यागत धुलाई करेल का? कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.